आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याची ताकद आणि सचोटी जर कोणामध्ये असेल तर ते एकमेव नाव म्हणजे वंचितांचे प्रगल्भ आणि जाणकार नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर. तालुका पातळीपासून आंतरराष्ट्रीय मुद्द्यांपर्यंत अभ्यास करण्याची आणि बिनतोड मुद्दे मांडण्याची धमक आणि ज्ञान असलेला नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर. मित्रांनो, मी हे सर्व जे बोलतोय ते काही नवीन नाही. महाराष्ट्रभरातल्या सर्व बुद्धिवादी नेत्यांना आणि जाणकार कार्यकर्त्यांना या सर्व गोष्टींची जाणीव आहेच. मुख्य मुद्दा आहे तो देशभर घडत असलेल्या आणागोंदी आणि भुक्कड राजकारणाचा या देशावर घडत असलेला भयंकर परिणाम. शेतकऱ्यांची गळचेपी, शिक्षण पद्धतीत घुसडवलेला मनमानी खोटेपणा, शिक्षणाचं महागडेपण, शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर वासून उभा असलेला बेरोजगारीचा प्रश्न, त्यामुळे तरुणांमध्ये येणारं वैफल्य, निराशा, त्यातून त्यांचे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणारं पाऊल, याशिवाय चुकीच्या धोरणांमुळे वाढणारी महागाई, परराष्ट्र धोरणाच्या गलथानपणामुळे एकाकी पडत चाललेला आपला भारत देश, या सर्व मुद्द्यांवर भारतातल्या लोकांना काहीच कळत नाही असं नाही. पण या सर्व मुद्द्यांवर जनतेला एकत्र करून जे संसद किंवा न्यायपालिकांमध्ये घडवून आणता येत नाही ते सर्व विरोध एकवटण्याचं काम रस्त्यावर उतरून करावं लागेल. हीच या देशाची गरज आहे आणि हे सर्व करण्याची ताकद प्रकाश आंबेडकरच दाखवू शकतात. निष्कलंक चारित्र्य, कुठल्याही चौकशीच्या घेऱ्यात न येऊ शकणारे बुद्धीचा महासागर आणि जनतेचा अलोट महासागर ज्यांच्या पाठीशी आहे, अशा प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्वच देशाला सुरक्षित ठेवू शकणार हे नक्की. अजूनही विचार करा, देश वाचवा. आणि हो, सध्या राज्यसभेसाठी प्रकाश आंबेडकरांचं नाव चर्चेत आणलं जात आहे. जेवढा पाठिंबा या नावाला मिळतोय तेवढाच विरोधही होताना दिसतोय. राहुल गांधींसारखा लढाऊ नेता या विषयावर काय निर्णय घेतोय यावर सर्व अवलंबून आहे. पण मित्रांनो, आपण रस्त्यावर लढणारे लोक आहोत. आपण रस्त्यावर क्रांती करून दाखवूच. पण जर आपला आवाज संसदेत बुलंद होत असेल आणि तोही प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून, तर आपल्याला लढाईला तीव्र धार मिळेल. बाकी सर्व या जातीवादी आणि धर्ममार्तंडांनी ठरवायचे. धन्यवाद.